जे अधिवेशन आहे विधानसभेचं यामध्ये एक मुद्दा मांडणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे ते मागणी करणार आहेत की जे दगलबाज शिवाजी आणि शिवाजी कोण होतं हे जे पुस्तक आहे याच्यावरती बंदी घालण्यात यावी. खरं तर त्यांनी वाचलं असतं ना की छत्रपती शिवरायांनी गद्दारांना काय सजा दिली होती, तर या घाबरट लोकांना पलटाना पण 4 वेळा विचार करायला लागला असता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं थोडं त्यांनी जरा डोकं टाळ्यावर ठेवून आता अवतीभोवती काय चाललंय, देशात काय परिस्थिती आहे, राज्यात काय परिस्थिती आहे, बेरोजगारी किती वाढलेली आहे, किती तरुण तरुणी आज रस्त्यावर आहेत ज्यांना रोजगार शोधतात पण रोजगार सापडत नाहीये, ह्याच सरकारमुळे रुपयाची काय परिस्थिती झालेली आहे, ह्याच सरकारमुळे कामगारांची काय परिस्थिती झालेली, ह्याच सरकारमुळे शहरं काय हालत आहेत, पाण्याची कमतरता जाणवतच आहे, सगळीकडे पाण्याची कट लागलेले आहेत. आपण बघतोय सगळे रेस्टॉरंट्समध्ये एक तर रेस्टॉरंट बंद होत आहेत किंवा इंडक्शनवर चाललेले आहे. अनेक MSME असे छोटे मोठे उद्योग असे आहेत जे बंद पडत चाललेले आहेत कारण ह्या सरकारने हाल असे करून ठेवलेले आहेत. थोडं त्यांनी ह्या सगळ्या बाकीच्या राजकारणातून बाहेर पडून आज राज्यात काय परिस्थिती आहे नेमकी ती बघावी आणि परिस्थितीबद्दल बोलावं, नाहीतर लोक यांना पळवून लावतील. अण्णा हजारेंनी काँग्रेस पार्टीचं देखील समर्थन केलेलं आहे. ठीक आहे, कधीतरी बोलतील काय. साहेब, मध्ये रिंग रोडची जे कामं सुरू आहेत त्या रिंग रोडच्या कामांमध्ये काही शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. तोही महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या पक्षाने संजय राऊत साहेब ज्यावेळी दौऱ्यावर होते त्यावेळी शेतकऱ्यांची आपण पाहिलं असेल ते कलेक्टरकडे पण हो, आणि राऊत साहेबांनी जो विषय घेतला होता, एका महिलेला घरी जाऊन पोलिसांनी मारहाण केली होती अधिकाऱ्यांनी पण. विधान परिषद याच्या निवडणुकीत बघा, तुम्हाला सांगू का, साधारणपणे कधी शेतकरी कुठच्याही चांगल्या कामाला अडकडी करत नाही, कधी शेतकरी चांगल्या कामाच्या विरोधात जात नाही. पण तुम्ही चर्चा तर करा, त्या शेतकऱ्याशी चर्चा तरी करा. शेतकऱ्यांचे तसेच हालत, कामगारांचे तसेच हालत, जनता त्रस्त आहे. आपण पाहताय, जसं मी सांगितलं ना, उत्तर प्रदेशपासून सगळीकडेच, गुजरातमध्ये पाण्याची कमतरता आहे, उत्तर प्रदेशमध्ये लाईट जात आहेत, महाराष्ट्रात तसेच हाल आहेत. जे एका काळी जे सरकार भाजपचं देशाला $5 ट्रिलियन आणि महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी, मुख्यमंत्री अजून बोलतात की आपण सिंगापूरच्या पुढे जाऊ. कसं, बाईकवरनं की सायकलवरनं?